4 खासदार होते. आता परत एकदा परभणीचे खासदार जे आहेत संजय जाधव यांची अनुपस्थिती होती. कसं पाहता आजच्या बैठकीला केवळ 4 खासदार आले? हे पहा, 4 आले म्हणजे 5 आले नाही. कोणी काही साहेबांना कळवलं असेल, येऊ शकत नाही, काही स्वतःच्या काही अडचणी असेल तर त्याला काय बोलणार आपण. पण तो शिस्त सगळ्यांनी पाळली पाहिजे, हे तितकंच करायचं. टायगर ऑपरेशनचा जो चालू आहे त्याला आणखीन बळ मिळालं आजच्या बैठकीला. असं काही बळ बैठक घेतली होती. असं काही बळ वगैरे काही नाही. दर महिन्याला सगळ्या चॅनलला बातम्या असतात, 2 दिवस बातम्या असतात, पुन्हा 2 दिवसांनी बंद होतात, पुन्हा महिन्याभरात बातम्या येतात. ज्या अर्थी 4 खासदार होते त्या अर्थी टायगर वेगर काही होणार नाही, हे तुम्हाला सांगतो. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे, तो काँग्रेसचे नेते दिसत नाहीये त्या प्रचारामध्ये. काँग्रेसचे खासदार आता येतात 2 मिनिटात. इथले निरीक्षक डॉक्टर कल्याण काळे आम्ही सोबत आहे. स्थानिकचे नेते दिसत आता ते त्यांना माहिती. आता मी इथं आलो. उमेदवार शिवसेनेच्या बैठकीला खासदार जाधव आणि दांडे उमेदवार शिवसेनेचा असूनही फॉर्म भरण्यासाठी खासदार संजय जाधव होते, एवढं मला माहिती आहे. आताही आहेत बैठकीला. हे आलेले आहे नाही आलेले मला माहिती नाही, परंतु फॉर्म भरण्यासाठी उमेदवारासोबत होते एवढं तर मला माहिती आहे. मागच्या बैठकीलाही आले नव्हते तुमची. ठीक आहे, आता त्यांचं काम असेल, त्यांना बिझी असतील ते. महाविकास आघाडीचे जे मतदार आहेत ते संपर्कात आहेत असा दावा केला जात आहे महायुतीच्या उमेदवाराकडे. मग आता मी म्हटलं महायुतीचे सगळे माझ्या संपर्कात आहे. आता माझ्या मोबाईलमध्ये सगळ्यांचे फोन आहे, कोण कोण संपर्कात आहे ते जर सांगितलं तर कसं व्हायचं. इलेक्शनमध्ये ह्या टॅक्टिसेस असतात, हे संपर्कात आहे, गोंधळाचं वातावरण. मी म्हणेल माझ्या संपर्कात भारतीय जनता पार्टीचे लोक आहे, महायुतीचे आहे, हे पण सांगतो मी. कॅशचा तुटवडा अजूनही संपला नाही. कॅशचा 12 वर्षात मोदीने खूप देशात परिवर्तन केलेलं आहे. सगळे अंधभक्त उड्या मारतात, पण साधं गॅसचं सिलेंडर सुद्धा लोकांना मिळत नाही. कॅशचं पण तसंच आहे. गॅस असो का कॅश असो, कॅश सगळी बंगालच्या इलेक्शनला वापरली, तामिळनाडूच्या इलेक्शनला वापरली. या सगळ्या इलेक्शनला ज्या ज्या वेळेस अशा निवडणुका होतात त्यावेळेस कॅशचा तुतवडा असतो. मी लीड बँकेच्या अधिकाऱ्यांनी इथं बोललो. 15 दिवस कॅश येऊ शकत नाही असं त्यांनी मला स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. इथं या पद्धतीनं कॅशचा तुतवडा या मराठवाड्यात काय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात. 200 लिटरची जी मर्यादा घातलेली आहे डिझेलची, तर पाहता मरे हे बघ, कधी कधी जशी डिझेलची टंचाई हे जसं मान्य आहे तसं लोक पॅनिक होऊन साठवणूक करतात, हे मान्य केलं पाहिजे. हे तर आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतलं पाहिजे. आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं कधी घेतलं ना तर फार अडचणी येणार नाही असं वाटतं. पण कधी कधी पंतप्रधानानेच भीती निर्माण केली जनतेच्या मनात, त्यामुळे मग लोक पॅनिक होतात. मग मला 2 लिटरची गरज आहे, मी रोज 2 लिटर भरतो, माझ्या मोटरसायकलमध्ये मी 5 लिटर भरून टाकलं, त्याच्यामुळे हे होतच आहे. पण ही भीती कोणी निर्माण केली तर पंतप्रधान निर्माण केली. खासदार जाधवांचं तुमचं कधी बोलणं झालं होतं शेवटला? सतत 2 बैठका आहेत तुमच्या, त्याला ते गैरहजर राहिले. त्यात ऑपरेशन टायगरचे वाफडे चालू आहे. तुम्हीच विचारून घ्या त्यांना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.